नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मानसशास्त्र विषयाच्या ह्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण बुद्धिमत्ता या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपण बुद्धिमत्ता हा शब्दप्रयोग वारंवार ऐकत असतो की अमुक एखाद्याची बुद्धिमत्ता अशी आहे, एखादा कमी बुद्धिमत्तेचा आहे, एखादा अतिशय विद्वान आहे त्याला बुद्धीच नाही किंवा मंदबुद्धीचा आहे. असे अनेक शब्दप्रयोग आपण वेगवेगळ्या अर्थानं वापरत असतो. नेमका मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या बुद्धिमत्तेचा अर्थ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमत्तेचे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि बुद्धिमत्ता जी आहे व्यावहारिक आणि भावनिक बुद्धिमत्ता यामध्ये काय फरक आहे आणि ह्या बुद्धिमत्तेचं मापन आपल्याला कसं करता येईल, तर या दृष्टिकोनातून ह्या प्रकरणामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपण बघितलं मानव आणि मानवेतर प्राणी जे आहेत त्यातला महत्त्वाचा जो फरक आहे तो म्हणजे बुद्धीचा आहे. आपण पृथ्वीतलावरती इतर प्राण्यापेक्षा मानवाची बुद्धी ही सर्वश्रेष्ठ अशी मानली जाते आणि हा मानव हा बुद्धिमान प्राणी आहे आणि ह्या बुद्धीच्या जोरावरच मानवानं सगळ्यावरती मात केलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा मानव ह्या पृथ्वीतलावरतील एक सर्वश्रेष्ठ प्राणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि माणसाकडं या मनुष्य प्राण्याकडं कितीतरी पटीनं जास्त बौद्धिक क्षमता आहेत. त्यामध्ये विचार असेल, तर्क असेल, अनुमान असेल, चिंतन असेल, आकलन, समस्या परिहार, निर्णय क्षमता इत्यादी अनेक गोष्टींचा आपल्याला समावेश करता येईल. आणि बुद्धिमत्ता ही एक सामान्य संकल्पना असून त्याच्यामध्ये ह्या बुद्धिमत्तेमध्ये विविध क्षमतांचा समावेश होत असतो. ती एक नसते तर अनेक क्षमता त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये आपण विविध प्रकारच्या व्यक्तीशी आपला दैनंदिन संबंध येत असतो, त्यांच्याशी आंतरक्रिया होत असतात. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ह्या आंतरक्रियेतून आपल्याला लगेच लक्षात येतं काही लोक अतिशय बौद्धिक किंवा बुद्धिमान असतात, काही मंदबुद्धीचे असतात किंवा अगदीच सुमार बुद्धीचे असतात. पण त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला तसा बुद्धिमत्तेचा अंदाज बांधणं किंवा तसं अंदाज शास्त्रीय दृष्टिकोनातून बांधणं हे शक्य नसतं, पण आपण सहज त्यांची वर्गवारी करत असतो. आणि ह्या बुद्धिमत्तेचे विविध पैलू आहेत, विविध घटक आहेत की अध्ययन आणि समस्या परिहार या क्षमतांचा संबंध हा बुद्धिमत्तेशी आहे. की आपण अध्ययन कशा पद्धतीने करतो, की अध्ययनातून मुलांच्या बुद्धिमत्तेची क्षमता आपल्याला येते. एखाद्या व्यक्तीचं अध्ययन कसं आहे तर यावरून त्याच्या बुद्धिमत्तेचं मापन केलं जातं. किंवा आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये ज्या समस्या निर्माण होत असतात त्या व्यक्ती कशा सोडवते, त्यासाठी बौद्धिक चातुर्याचा व्यक्ती कसा वापर करते, तर त्याच्याशी बुद्धिमत्तेचा संबंध लावला जातो. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपली अध्ययन क्षमता आणि समस्या परिहाराची क्षमता कशी आहे त्याच्याशी सर्वसामान्यपणे ह्या बुद्धिमत्तेचा संबंध लावला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग ह्यातून मानसशास्त्रामध्ये बुद्धिमत्तेचे स्वरूप स्पष्ट करणारे वेगवेगळे सिद्धांत अस्तित्वात आलेले आहेत, म्हणजे त्याचे विकसित केलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये मानसिक वयाची संकल्पना घातलेली आहे, बुद्धिगुणांकाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे पुढे जाऊन. तर नेमकं बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपण आज अभ्यासूया. की इंटेलिजन्स हे जे आहे हे नेमकं काय आहे. तर बुद्धिमत्ता ही संकल्पना खूप व्यापक अर्थानं घेतली जाते किंवा वापरली जाते. तथापि बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय याबाबतीत आजही मानसशास्त्रामध्ये किंवा मानसशास्त्राच्या अभ्यासकामध्ये एकमत नाही आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी मतं किंवा बुद्धिमत्तेचे स्वरूप किंवा व्याख्या स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या त्यांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं बुद्धिमत्तेचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्यानं बुद्धिमत्तेची अतिशय सर्वसामान्य किंवा काटेकोर अशी अंतिम व्याख्या करणं किंवा एकच व्याख्या करणं ही खूप कठीण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ज्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी, संशोधकांनी, ज्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यापैकी काही व्याख्या ज्या आहेत बुद्धिमत्तेच्या एकांगी स्वरूपावर भर देणारे आहेत, काही आहेत बौद्धिक क्षमतेच्या विविध घटकांना
घटकापैकी कोणत्या तरी एका घटकावर भर देऊन व्याख्या केलेली आहे किंवा अनेक घटकांना एकत्रित करून ती म्हणजे बुद्धिमत्ता असं मानलेलं आहे. म्हणजे प्रत्येकानं वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ह्या बुद्धीसंदर्भात विचार केलेला पाहायला मिळतो. तर त्यातल्या आपण काही व्याख्या आज बघणार आहोत. त्यातून आपण बुद्धिमत्तेचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विल्यम स्टर्न हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो की नवीन परिस्थितीशी स्वतःचे योग्य प्रकारे समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता याच्यामध्ये नवीन परिस्थितीशी स्वतःचं समायोजन करण्याचं सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता. म्हणजे आपण बाह्य वातावरणाशी कशा पद्धतीनं समायोजन करतो स्वतःचं, आणि समायोजन करताना स्वतःमधल्या क्षमतांचा प्रभावीपणे कसा आपण वापर करतो, ही जी क्षमता आहे त्याला बुद्धिमत्ता असं स्टर्न यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये मानव हा वेगवेगळ्या समस्यांशी सामोरं जात असतो आणि त्या समस्याशी सामोरं जात असताना किंवा जीवन जगत असताना आपल्याला समायोजन हे करावं लागत असतं. आणि हे समायोजन स्वतःचं समायोजन करत असताना आपण कशा पद्धतीने कौशल्य पूर्ण करतो, आपल्या क्षमतांचा त्या ठिकाणी कसा वापर करतो, हे क्षमतांचा वापर कशा करण्याचं जे कौशल्य आहे, ही जी विविध क्षमता वापरण्याची आपली क्षमता आहे त्याला बुद्धिमत्ता असं स्टर्न याने म्हटलेलं आहे. त्यानंतर टर्मन अमूर्त विचार करण्याची आणि अनुभवातून काहीतरी शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अमूर्त विचार करणं किंवा अनुभवातून काहीतरी आत्मसात करणं, काहीतरी शिकणं, ही जी क्षमता आहे त्याला बुद्धिमत्ता असं टर्मन यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर वुडवर्थ हा जो आहे विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता त्यांनी म्हटलेलं आहे. विचार कौशल्ये जी आहेत त्यांचा प्रकट उपयोग करणं म्हणजे बुद्धिमत्ता. आपल्याकडं जे विचार आहेत, विविध अंगी जी कौशल्य आहेत त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये त्याचं उपयोग करणं, प्रकटीकरण करणं म्हणजे बुद्धिमत्ता असं वुडवर्थ यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदर आपण बघितलं तर दैनंदिन व्यवहारात व्यक्तीला जे वेगवेगळे अनुभव येतात किंवा जे वेगवेगळे गोष्टी आपण शिकत असतो अनुभवातून, ते ग्रहण करून भविष्यामध्ये नेमकेपणानं त्याचा उपयोग करण्याची मानसिक क्षमता जी आहे त्याला काही मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतो. औपचारिक अनौपचारिक शिक्षण आपलं चाललेलं असतं आणि अनुभवातून जे आपण शिकत असतो ते भविष्यामध्ये कुठंतरी उपयोगी येत असतं. आणि असं अनुभवातून शिकलेलं ज्ञान भविष्यामध्ये नेमकेपणानं वापरण्याची जी क्षमता आहे, त्याचा उपयोग करण्याची जी क्षमता आहे त्याला काही मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वानुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी एक व्याख्या काही शास्त्रज्ञांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या समग्र सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्येवर भर देणारे आल्फ्रेड बिने, वेशलर किंवा थॉर्नडाईक यांनी सुद्धा काही व्याख्या केलेल्या आहेत. आणि त्यांच्या ह्या सर्वानुमते बघितलं तर बुद्धिमत्ता ही एक कार्य करणारी क्षमता नसून विविध कार्य करणारी एक समुच्चयात्मक क्षमता आहे. म्हणजे बुद्धिमत्ता ही एकच एक क्षमता नाही, तर बुद्धिमत्ता ही अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असं आल्फ्रेड बिने, वेशलर किंवा थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. तर बुद्धिमत्ता ही जी आहे त्यामध्ये अनेक मानसिक घटकांचा समावेश होतो. अध्ययन क्षमता, आकलन क्षमता, विचार, स्मरण, तर्कक्षमता, निर्णय क्षमता, समस्या परिहार, अशा विविध अनेक घटक जे आहेत त्या सगळ्यांचा समावेश ह्या बुद्धिमत्तेमध्ये होत असतो. आणि म्हणून ही एक समुच्चयात्मक बुद्धिमत्ता आहे असं काही शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. आता आल्फ्रेड बिने जो आहे याची व्याख्या जी आहे, बुद्धिमत्ता म्हणजे निर्णय क्षमता, सामान्य ज्ञान, पुढाकार घेण्याची क्षमता, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, तसेच योग्य निर्णय, तर्क, विचार क्षमता आणि कोणतीही गोष्ट समजावून घेण्याची क्षमता म्हणजे
बुद्धिमत्ता असं बिनेनं म्हटलं आहे. म्हणजे सगळ्या अनेक गोष्टींच्या क्षमतांचा समुच्चय त्यानं बुद्धिमत्तेमध्ये केलेला आहे. वेशलरही तसंच म्हणतो की नियोजनपूर्वक कार्य, तर्कनिष्ठ विचार आणि परिस्थितीनुरूप परिणामकारक वर्तन करण्याची समुच्चयात्मक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं वेशलर यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथं वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तथापि ह्या बुद्धिमत्तेचा आपण यथार्थ व्याख्या करायची म्हटलं ते एक आव्हान अनेक वर्षापासून मानसशास्त्रज्ञांच्या पुढं आहे. नेमकेपणानं एकच एक व्याख्या आपल्याला असलेली पाहायला मिळत नाही. पण सर्वसामान्य असं आपल्याला यातून म्हणता येईल की शेवटी असं आपल्याला म्हणजे रॉबर्ट फिल्डमन यांनी सगळ्यांचं सारांश घेऊन एक व्याख्या केलेली आहे की भोवतालच्या जगाचं आकलन करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा परिणामकारकपणे उपयोग करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये रॉबर्ट फिल्डमन जो आहे यानं सगळ्या विचारवंत जे आहेत तर त्यांचा अनेक व्याख्यांचा सारांश घेऊन एक सर्वसमावेशक व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानं असं म्हटलं आहे की भोवतालच्या जगाचं आकलन करण्याची म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काय चाललेलं आहे ते समजावून घेणं, त्याचा योग्य प्रकारे अर्थ लावणं, ती क्षमता, आकलन क्षमता आणि तर्कशुद्ध विचार करणं, त्याच्यानुसार तर्कशुद्ध तार्किक विचार करणं, त्याला तर्कसंगतरित्या त्याचं विश्लेषण करणं, विचार करणं आणि आपल्या जीवनामध्ये जे विविध आव्हानं असतात, विविध समस्या असतात, अनेक परिस्थितीजन्य आपल्याला प्रसंग सामोरे जावं लागत असतं, त्या प्रसंगांना परिस्थितींना सामोरं जात असताना आपल्याकडे जी क्षमता आहेत, आपल्याकडे जी कौशल्य आहेत, आपल्याकडे जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्या सगळ्यांचा परिणामकारकपणे वापर करून त्या परिस्थितीतून आपल्याला कसं बाहेर पडता येईल हे पाहणं म्हणजे ह्या सगळ्यांचा वापर त्या परिणामकारकपणे तशा परिस्थितीमध्ये करण्याची जी क्षमता आहे त्याला बुद्धिमत्ता असं रॉबर्ट फिल्डमन यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या आधुनिक व्याख्यामध्ये रॉबर्ट फिल्डमनची जी व्याख्या आहे ही सर्वसमावेशक मानली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा समुच्चयात्मक क्षमतेचा अंतर्भाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सभोवतालच्या जगाचं आकलन करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा परिणामकारकपणे वापर किंवा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं रॉबर्ट फिल्डमन यांनी म्हटलेलं आहे. आता आपल्याला याच्यानंतर जे बघायचे आहेत म्हणजे आपण बुद्धिमत्तेची व्याख्या या ठिकाणी बघितलेली आहे. आपल्याला यानंतर बुद्धिमत्तेचे सिद्धांत काही अभ्यासायचे आहेत. बुद्धिमत्तेचे सिद्धांत वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे सिद्धांत जे आहेत, बुद्धिमत्तेचं नेमकं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. आता व्यक्तीची बुद्धिमत्ता जी आहे ही सर्वसाधारण एकच शक्ती आहे, तिचा निरनिराळ्या कार्यामध्ये आपण उपयोग करू शकतो हा एक विचार प्रवाह आहे. म्हणजे ती एकच क्षमता आहे आणि तिचा आपण वेगवेगळ्या स्वतंत्र वेगळ्या भिन्न कार्यामध्ये उपयोग करू शकतो असं एक काही म्हटलेलं आहे. तर दुसरा एक विचार प्रवाह जो आहे तर परस्पराहून भिन्न आणि स्वतंत्र असा एक विचार तो आहे. त्या विचारामध्ये ती एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तर आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये दोन विचार प्रवाह सिद्धांतामध्ये पाहायला मिळतात की घटक सिद्धांत आणि प्रक्रिया सिद्धांत. आता घटक सिद्धांत जे आहेत म्हणजे बुद्धिमत्ता ही अनेक घटकांची आहे, त्याच्यामध्ये अनेक घटक हे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक घटकांची मिळून बुद्धिमत्ता बनते. ते घटक ते बुद्धिमत्तेचे घटक असतात असा एक विचार त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि हे घटक नसून ती एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता एक प्रोसेस आहे असं काही मानसशास्त्रज्ञांनी मानलेलं आहे. तर घटक सिद्धांत आणि प्रक्रिया सिद्धांत असे दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. तर घटक सिद्धांतामध्ये फॅक्टर ॲनालिसिस या संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर करून
अनेकांनी बुद्धिमत्तेचे घटक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी 2 घटक मांडले, काही 4 मांडले, काहींनी म्हणजे असंख्य बुद्धिमत्तेचे घटक मांडण्याचा 150 गिलफोर्डसारखे असे असतात 150 घटक 120 पासून 150 पर्यंत तो प्रवास गेलेला आहे. 150 घटक मांडले. तर हा घटक सिद्धांत आहे. आणि जो प्रक्रिया जो आहे तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता ही एक प्रोसेस आहे असं काही शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काही घटक सिद्धांत बघायचे आहेत. त्यातला पहिला जो घटक सिद्धांत आपल्याला बघायचा आहे चार्ल्स स्पियरमन यांचा सामान्य घटक सिद्धांत. त्याला जी फॅक्टर थेरी किंवा 2 फॅक्टर थेरी असं देखील म्हटलं जातं. 1927 मध्ये ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्पियरमन यांनी हा सिद्धांत मांडला. त्याला सामान्य घटक सिद्धांत जी फॅक्टर थेरी असं देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बुद्धिमत्ता ही एकच सर्वसाधारण अविभाज्य अशी क्षमता आहे असं त्यानं मानलेलं आहे. आणि या सिद्धांतानुसार आपल्याला विविध कार्यातील यश संपादन करण्यासाठी एकाच सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा आविष्कार होत असतो किंवा एकच क्षमता आपल्याला उपयोगी पडत असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्यक्तीच्या सर्व क्रियामध्ये बुद्धीतील सामान्य घटक हा क्रियाशील असतो. म्हणजे त्यानं बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले. पहिला घटक जो आहे सामान्य घटक सांगितला आणि दुसरा जो आहे विशिष्ट योग्यता घटक जी फॅक्टर आणि यस फॅक्टर असे 2च घटक आढळतात असं स्पियरमननं स्पष्ट केलेलं आहे. म्हणून या स्पियरमनच्या थेरीला 2 फॅक्टर थेरी किंवा द्विघटक सिद्धांत असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धिमत्तेचं त्यांनी सांगितलं की व्यक्तीच्या सर्व क्रियामध्ये सर्वसामान्य क्रिया करायच्या असतील, आपल्याला सर्वसामान्य गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला जी फॅक्टर म्हणजे सर्वसामान्य सिद्धांत हा अतिशय उपयोगी ठरत असतो किंवा सर्वसामान्य बुद्धिमत्ता ही उपयोगी ठरत असते. ती आपल्याला सहकार्य करत असते, तिचा वापर आपण करत असतो. आणि विशिष्ट योग्यता घटक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट घटकासाठी आपण विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता ही वापरत असतो. त्या ठिकाणी त्या बुद्धिमत्तेचा आपण वापर करत असतो. त्याला विशिष्ट योग्यता घटक यस फॅक्टर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर स्पियरमन यांची जी फॅक्टर किंवा द्विघटक सिद्धांत हा एक घटक सिद्धांत आपल्याला म्हणता येईल. तर ह्याच्यानंतरचे आपण काही घटक सिद्धांत आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.